नमस्कार मित्रांनो, शेळी फार्म फिटनेसमध्ये तुमचं मनापासून सांगते. शेळीचा डोळा पाणी गाळण्यास डोळ्यातून वारंवार चिपळे येणे, भुरका पडणे याच्यावर कोणते मलम वापरायला पाहिजे मित्रांनो? खूप छान रिझल्ट भेटतो मित्रांनो. हे 2 मलम सांगतो तुम्हाला. पहिला मित्रांनो हे C+T-Z मित्रांनो. जे शेळी आपले चिपळे गाळत असेल, डोळ्यातून पाणी गाळत असेल वारंवार, ते पाणी गाळणं बंद करण्यासाठी हे C+T-Z वापरत मित्रांनो. सकाळ संध्याकाळ 2-2 थेंब टाकून द्यायचे मित्रांनो. खूप छान रिझल्ट भेटतो मित्रांनो. C+T-Z नावा मित्रांनो. जर आपल्या शेळीला चिपळं येत असेल तेव्हाच तुम्ही ही मलम वापरायचा पाण्यावर आणि चिपळावर त्याच्यावरती काम करतो मित्रांनो. C+T-Z मित्रांनो. आणि दुसरा कोणचा वापरायचा मित्रांनो हे झेनिस नावाचं मित्रांनो. ज्यावेळेस आपल्या शेळी भुरका डोळा पडायला लागलाय, लाल पडला, डोळा सुजला मित्रांनो, एखादी शेळी काडी मारली किंवा लागली आपल्या कोराटी-फराटी, ते शेळीचा डोळा भुरका पडण्यास सुरुवात होते मित्रांनो. आधी काय होतं मित्रांनो, चिपळ्या गाळतील, जर चिपळ्यातून नाही कव्हर झालं तेव्हा तुम्ही हे झेनिस नावाचं मलम वापरायचं मित्रांनो. खूप छान रिझल्ट भेटतो मित्रांनो. टाकायच्या अगोदर काय करायचं मित्रांनो, 2-2 सकाळ संध्याकाळ 2 टाईम वापरायचं मित्रांनो. माहिती कशी वाटली मित्रांनो, जरूर सबस्क्राईब